रक्षाबंधन विशेष इथे मी टेस्टी अशी थाळी बनवलेली आहे। त्याचबरोबर इथे मी कांदा लसूणही वापरलेला नाही, त्यामुळे जे कोणी श्रावणमध्ये कांदा लसूण खात नाहीत ना त्यांच्यासाठी ही थाळी आहे। या थाळीमध्ये मी कुरकुरीत बटाट्याचे टेस्टी काप बनवलेले आहेत। त्याचबरोबर अगदी टेस्टी अशी तांदळाची खीर ही बनवलेली आहे आणि अगदी इथे टम्म फुगलेली पुरीही बनवलेली आहे। तर ही थाळी आहे ना ती अगदी कमी वेळामध्ये तयार होते आणि आपल्या नेहमीच्या घरातल्या साहित्यात तयार होते। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा। नमस्कार, जया इंडियन रेसिपी चॅनलमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। सुरुवातीला काय करायचं आहे, तांदूळ भिजायला घालायचे आहेत। इथे मी एका वाटीमध्ये 4 छोटे चमचे तांदूळ घेतलेले आहेत। तांदूळ तुम्ही कोणतेही घेऊ शकता। आता याच्यामध्ये भरपूर पाणी ओतलेलं आहे आणि अशा पद्धतीने हलक्या हाताने आपल्याला तांदूळ स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत। तांदळावरती धूळ असते, घाण असते, ती बघू शकता पाण्यामध्ये निघून गेलेलं आहे। पाणी असं पांढरं झालेलं आहे। 2 ते 3 वेळा हे तांदूळ आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत। तांदूळ धुवून घेतले ना याच्यामध्ये भरपूर पाणी ओतायचं आणि हे तांदूळ आपण भिजण्यासाठी ठेवायचं आहे। असे तांदूळ भिजवून घेतले की तांदळाची खीर आहे ना ती अगदी टेस्टी तयार होते। आता हे तांदूळ आपण अर्धा तास भिजण्यासाठी ठेवायचे आहेत। तांदूळ भिजत आहेत तोपर्यंत आपण बाकीचे साहित्याची तयारी करून घेऊया। तर इथे मी एक मोठं ताट घेतलेलं आहे आणि ताटामध्ये सुरुवातीला इथे मी मेजरिंग कपने बरोबर 2 कप इथे मी गव्हाचं पीठ चाळून घेतलेलं आहे। त्याच्यामध्येच चवीनुसार इथे मी मीठ टाकलेलं आहे। तर इथे मीठ चांगलं या पिठामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे आणि थोडं थोडं पाणी घालून आपल्याला पुरीसाठीची कणिक मळून घ्यायची आहे। नेहमी पुरी बनवायची असेल ना तर पुरीसाठी आपल्याला घट्टच कणिक मळायची असते, जास्त पातळ कणिक मळायची नाही। तर बघू शकता अशा पद्धतीने इथे मी पुरीसाठीची घट्ट कणिक मळून घेतलेली आहे। आता आपल्याला ही कणिक ही भिजण्यासाठी ठेवायचं आहे, पण त्याच्या अगोदर याच्यावरती थोडंसं अशा पद्धतीने तेल लावून घ्यायचं, म्हणजे कणिक भिजते तोपर्यंत याच्यावरती अजिबात कोटिंग येत नाही। जर तुम्ही तेल लावलं नाही तर याच्यावरती असं कोटिंग येतं। कणकेलाही तेल लावून अशा पद्धतीने झाकून 15 ते 20 मिनिटे भिजण्यासाठी ठेवायचं आहे। तोपर्यंत इथे मी बटाट्याचे कुरकुरीत काप बनवणार आहे। त्यासाठी अशा आकारामध्ये बटाटा घेतलेले आहेत। आता मी याचे अशा पद्धतीने स्लाइस बनवून घेत इथे मी कुरकुरीत बटाट्याचे काप बनवणार आहे ना ते काप अगदी खायला टेस्टी लागतात आणि तुम्हाला सांगते आपल्या नेहमीच्या घरातल्या साहित्यात बनतात, पण हे बटाट्याचे काप खायला ना खूप टेस्टी लागतात। तुम्ही जर कधी फक्त वरण भात जरी केला असेल ना त्याच्याबरोबर तोंडी लावण्यासाठी किंवा साइड डिश म्हणूनही आपण अशा पद्धतीने कुरकुरीत बटाट्याचे काप बनवू शकता। तर बघू शकता इथे मी हे स्लाइस करून घेतलेले आहेत। जास्त पातळ नाहीत किंवा जास्त जाड नाहीत, मध्यम असे स्लाइस ठेवलेले आहेत। आता आपल्याला हे स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत। तर सुरुवातीला इथे मी पाण्यामध्ये टाकलेले आहेत आणि हलक्या हाताने चोळून अशा पद्धतीने घेते, म्हणजे याच्यावरती माती राहते ना तीही चांगली निघून जाईल। तर आता मी हे बटाट्याचे काप 2 वेळा स्वच्छ पाण्याने धुवून परत 1 तासच पाण्यामध्ये ठेवलेले आहेत, जेणेकरून काळे होणार नाहीत। आता इकडे एका प्लेटमध्ये 1 चमचा धने पावडर, आमचूर पावडर, गरम मसाला, लाल मिरची पावडर, हळद आणि जो आपला रोजच्या भाजीचा मसाला असतो आणि चवीनुसार मीठ हे सर्व साहित्य घेतलेलं आहे। हे मसाले आवडीप्रमाणे तुम्ही कमी जास्त करू शकता। आता हे मसाले ही एकत्र करून घेतलेले आहेत आणि हे जे आपले बटाट्याचे स्लाइस करून घेतलेले आहेत ना ते आपण या मसाल्यामध्ये अशा पद्धतीने टाकून दोन्ही साइडनी छान असे हे मसाले लावून घ्यायचे आहेत। तर हे मसाले अगदी व्यवस्थित कोट करून घ्या, म्हणजे हे बटाटे खातो ना त्यावेळेस अगदी छान अशी मसाल्यांची टेस्ट लागते। सर्वच बटाट्याच्या कापला अशा पद्धतीने हाताने व्यवस्थित असं मसाले लावून घ्यायचे आहेत आणि हातानेच लावायचे, म्हणजे अगदी व्यवस्थित आपल्याला दोन्ही साइडनी लावता येतात। तर बघू शकता इथे मी सर्व बटाट्याचे कापांना छान असं मसाले लावून घेतले। 5 ते 10 मिनिटे हे बटाटे छान असे मॅरिनेट होण्यासाठी किंवा मसाले आतपर्यंत मुरण्यासाठी ठेवायचे आहेत। 10 मिनिटानंतर काय करायचं आहे, इथे मी एका प्लेटमध्ये थोडासा रवा घेतलेला आहे आणि इथे शक्यतो बारीकच रवा घ्यायचा आहे आणि या रव्यामध्ये दोन्ही साइडनी छान असं हे बुडवून घ्यायचं आहे, म्हणजे या बटाट्याच्या कापला व्यवस्थित रवा लावून घ्यायचा आहे।
बघू शकता मस्त असं याला मी छान असं या रव्यामध्ये बुडवून घेतलेलं आहे आणि सर्व साईडनी छान असा रवा लावून घ्यायचा आहे। आणि अशाच पद्धतीने राहिलेलेही सर्व बटाट्याचे काप आहेत ना, त्यांना मी व्यवस्थित रवा लावून कोट करून घ्यायचा आहे। म्हणजे काय होतं, हे जे मसाले लावलेले आहेत ना ते आतमध्ये छान असे सेट होतात, अजिबात तळताना बाहेर येत नाहीत। आणि इथे बघू शकता एका प्लेटमध्ये सर्वच बटाट्याचे काप आहेत ना, त्यांना मी छान असा रवा लावून घेतलेला आहे। बघू शकता मस्त असे हे आपले काप दिसत आहेत। आता वेळ न घालवता पटकन आपल्याला हे तळून घ्यायचे आहे। तुम्ही हवं तर हे बटाट्याचे काप डीप फ्राय करून घेऊ शकता, पण इथे मी हे बटाट्याचे काप शालो फ्राय करून घेणार आहे। त्यासाठी इथे मी तव्यामध्ये थोडंसं तेल पसरवून घेतलेलं आहे आणि आता आपण जे बटाट्याचे काप आहेत ना ते अशा पद्धतीने ठेवून घेऊया। आणि हे काप आपल्याला लो फ्लेमवरती छान असे शिजेपर्यंत तळून घ्यायचे आहेत। दोन्ही साईडनी छान तळून घ्यायचे। एक बाजू चांगली शिजली की दुसऱ्या साईडनीही असे उलटून दुसऱ्या साईडनीही छान शिजवून घ्यायचे आहेत। आणि बघू शकता आपले हे बटाट्याचे काप आहेत ना छान तयार झालेले आहेत। आणि बघू शकता मस्त कुरकुरीत दिसत आहे, टेस्टी दिसत आहेत। आणि जे राहिलेले बटाट्याचे काप आहेत ना तेही आपण अशाच पद्धतीने छान शालो फ्राय करून घेऊया। आता बटाट्याचे कुरकुरीत काप तर तयार झालेले आहेत। आता आपल्याला तांदळाची टेस्टी खीर बनवून घ्यायची आहे। रक्षाबंधन म्हटलं की आता काहीतरी गोड तर झालंच पाहिजे। इथे मी कढईमध्ये थोडंसं पाणी ओतलेलं आहे जेणेकरून खीर खाली लागत नाही। तर त्याच्यामध्येच बरोबर 1 लिटर फुल क्रीमचं दूध टाकलेलं आहे। तर खीर बनवताना शक्यतो आपण फुल क्रीमचं किंवा म्हशीचं दूध वापरायचं, म्हणजे खीर आहे ना ती अगदी रबडीदार तयार होते। तर असं खाली पाणी ओतलं ना खीर आहे ती खाली तळाला चिकटत नाही। त्याचबरोबर आपण ज्यात खीर बनवणार आहे ना ते भांडं जाडबुडाचं घ्यायचं आहे। आता हे दूध छान असं उकळून घेऊया। दूध उकळत आहे तोपर्यंत काय करायचं आहे, हे तांदूळ भिजायला टाकून अर्धा तास झालेला आहे। आता आपण हे तांदूळ मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊया आणि आपल्याला हे तांदूळ छान असे बारीक करून घ्यायचे आहेत। ही तांदळाची खीर खायला ना खूप छान लागते। त्या पद्धतीने जाडसरच वाटून घेतलेले आहेत, अगदी बारीक पावडर बनवायची नाही। उकळलेल्या दुधामध्ये टाकायचे आहेत। तर दूध चांगलं उकळल्यानंतरच आपल्याला याच्यामध्ये तांदूळ टाकायचे आहेत। त्याचबरोबर इथे मी 15 ते 20 केसरच्या काड्या टाकलेल्या आहेत। असं केसर टाकलं म्हणजे काय होतं ना, या खिरीला छान असा पिवळसर कलर येतो। आता आपल्याला हे मीडियम गॅसवरती ही खीर बनण्यासाठी ठेवायची आहे। मध्यम गॅसवरती ठेवायची म्हणजे तांदूळ जे टाकलेले आहेत तेही शिजतात, त्याचबरोबर केसर टाकलेले आहे त्याच्यामुळे या खिरीला छान असा पिवळसर कलरही येतो। आता ही खीर तयार होत आहे ना तोपर्यंत इकडे मी काय करणार आहे, पुऱ्या बनवून घेणार आहे। तर 15 ते 20 मिनिटे झालेले आहेत आणि ही कणिक ही चांगली भिजलेली आहे। तर पुन्हा एकदा मी मळून घेतलेली आहे। त्याच्यानंतर इथे मी अशा पद्धतीने छोटे छोटे गोळे करून घेणार आहे। तुम्हाला जेवढ्या आकारामध्ये पुरी बनवायची आहे तेवढ्या आकारामध्ये आपल्याला गोळे करून घ्यायचे आहेत। तर बघू शकता अगदी छान अशी आपली ही कणिक भिजलेली आहे, अगदी स्मूथ झालेली आहे। आता सर्वच गोळे मी बनवून घेते आणि त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, पुऱ्या लाटून घ्यायच्या आहेत। इकडे आपली खीर तयार होत आहे ना तोपर्यंत आपल्या पुऱ्याही लाटून होतील। तर मी जेवढं पीठ घेतलेलं होतं त्याच्यामध्ये 11 गोळे तयार झालेले आहेत। आता हे गोळे एका साईडला ठेवून आपण काय करायचं आहे, ही खीर चांगली एकदा हलवून घ्यायची आहे। अशा पद्धतीने वर साय येते तर ती साय येऊ नये म्हणून असं मधून मधून याला आपण हलवत राहायचं आहे आणि अगदी खालूनही हलवायचं। कडनही थोडंफार दुधाची साय लागलेली असते तीही काढून या खिरीमध्ये टाकायची आहे। आता आपल्याला ही खीर अशी शिजवून घ्यायची आहे। तर इकडे मी तोपर्यंत पुऱ्या लाटून घेणार आहे। तर कणिक थोडीशी पातळ झाल्यामुळे इथे मी थोडंसं पीठ लावत आहे। तर अशा पद्धतीने आपण छान अशी पुरी लाटून घ्यायची आहे, एकसारखी लाटायची म्हणजे पुरी छान फुलली जाते। तुम्ही ही पुरी ना जास्त पातळ लाटू नका, नाहीतर पुरी अजिबात फुगणार नाही आणि कडक तयार होईल। तर मी अगदी हलक्या हाताने सर्व साईडने एकसारखी लाटून घेत आहे। जर खीर बनवली असेल ना तर त्याच्याबरोबर पुरी खायला खूप छान लागते। तर बघू शकता एकसारखं मी पुरी लाटून घेत आहे।
तर बघू शकता अशा पद्धतीने मी पुरी अगदी छान लाटून घेतलेली आहे। आणि इथे मी तुम्हाला याची जाडी दाखवत आहे, मध्यम जाड आहे, अगदीही जास्त जाड नाही किंवा अगदीही जास्त पातळ नाही। आता ही पुरी मी एका ताटामध्ये काढून ठेवत आहे। अशाच पद्धतीने राहिलेल्या ही सर्व पुऱ्या आपण लाटून घेऊया। तर पुरी लाटताना नेहमी लक्षात ठेवायचं आहे की अगदी एकसारखी पुरी लाटायची, जास्त पातळ लाटायची नाही, तर पातळ लाटली तर फुगणार नाही। तर इथे मी सर्व पुऱ्या छान अशा लाटून घेतलेल्या आहेत आणि त्या इथे मी ताटामध्ये काढलेल्या आहेत आणि 2-4 पुऱ्या आहेत ना त्या इथे मी पोळपाटावरती ठेवलेल्या आहेत। आणि इथे बघू शकता एवढ्या वेळामध्ये आपली ही खीर ही छान तयार झालेली आहे, पहिल्यापेक्षा घट्टही झालेली आहे। आणि याच्यामध्ये जे आपण केसर टाकलेलं होतं ना त्याच्यामुळे या खिरीला अगदी छान कलर आलेला आहे। एवढ्याच प्रमाणामध्ये ही खीर शिजवून घ्यायची आहे। तुम्ही याच्यापेक्षा जास्त घट्ट केली तर अगदी गार झाल्यानंतर तर खूप जास्त घट्ट होते। त्याचबरोबर इथे मी 6 चमचे साखर टाकलेली आहे आणि त्याचबरोबर पाव चमचा वेलची पावडर टाकलेली आहे। आता साखर आणि वेलची पावडर ही आपल्याला याच्यामध्ये मिक्स करून घ्यायची आहे। तर आणखी 2 ते 3 मिनिट आपल्याला ही खीर शिजवून घ्यायची आहे। तोपर्यंत काय करते, इथे मी तडका पॅनमध्ये 1 चमचा तूप गरम केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये इथे मी ड्रायफ्रूट्स परतून घेत आहे। तुमच्याकडे जे कुठले ड्रायफ्रूट्स असतील ते टाकू शकता, त्याचबरोबर चारोळ्याही टाकू शकता। परतून घेतलेले ड्रायफ्रूट्स आपल्याला या खिरीमध्ये टाकून मिक्स करून घ्यायचे आहेत आणि इथे आपली टेस्टी अशी तांदळाची खीर तयार झालेली आहे। आपण पटकन पुरी तळून घेऊया। पुरी तळताना काय करायचं आहे, पुरी तेलामध्ये टाकायच्या आधी तेल चांगलं गरम असायला हवं आहे आणि पुरी टाकली ना गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आणि मिडियम गॅसवरती अगदी छान अशी दोन्ही साईडने आपल्याला ही पुरी तळून घ्यायची आहे। इथे बघू शकता ही पुरी अगदी छान टम्म फुगलेली आहे आणि अशाच पद्धतीने राहिलेल्या पुऱ्या ही अगदी छान तळून घ्यायच्या आहेत। आणि इथे आपली मस्त अशी थाळी तयार झालेली आहे। कुरकुरीत बटाट्याचे काप, टेस्टी अशी तांदळाची खीर, त्याचबरोबर मस्त अशी फुगलेली पुरी आणि इथे मी सलाडमध्ये गाजरही घेतलेले आहे। इथे आपली रक्षाबंधन विशेष आणि श्रावण विशेष थाळी तयार झालेली आहे। तुम्हाला ही रेसिपी आवडली तर नक्की लाईक करा, शेअर करा। चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा। त्याच्या शेजारी जे बेल आयकॉन आहे तेही प्रेस करा, म्हणजे नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला भेटेल। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद। पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपी बरोबर। तोपर्यंत मस्त खा, हेल्दी रहा। नमस्कार।